लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या, असं बदलापूरमधल्या भगिनी आता म्हणालेल्या आहेत। आपण साम टीव्हीवर थोड्या वेळापूर्वीच ऐकलं। लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडक्या बहिणींची सुरक्षा करा अशी मागणी या ठिकाणी या सगळ्या भगिनींनी केलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, बदलापूरमध्ये आज मात्र संतापाचा उद्रेक झाला आणि आज जे लोक खरं तर बदलापूरमध्ये राहत नाहीत पण ते सामच्या माध्यमातून जर कधी ही घटना बघत असतील किंवा या घटनेबद्दल माहिती असेल तर त्या प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे। कारण हे सगळं अपयश, हे फेल्युअर जे आहे ते पूर्णपणे प्रशासनाचं आहे। शाळा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, लहान लहान मुली आपल्या भवितव्यात उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी म्हणून शाळेमध्ये जातात। त्याच शाळेला मुलींचं भविष्य काळकुट्ट करण्याचा अधिकार कोणी दिला हा प्रश्न आहे। त्या शाळेमधल्या वर्ग शिक्षिका असतील, त्या शाळेमधल्या सेविका ज्या असतील, ज्या लहान मुलांसाठी प्रत्येक शाळेमध्ये असतात, त्या मुख्याध्यापकांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। संस्था चालवणाऱ्या संस्था चालकांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। फक्त पैसे, फी आकारणं, मुलांना शिक्षण देण्याबरोबरच फी आकारणं एवढंच काम शाळांचं आहे का असा सवाल सामच्या माध्यमातून उपस्थित झालेला आहे। ही शाळा, ज्या शाळेमध्ये ही घटना घडली, या शाळेची परवानगी ज्या शिक्षण विभागाने दिली असेल त्या शिक्षण विभागाचं हे कर्तव्य नाहीये का की मुलांच्या सुरक्षेचं नेमकं काय सुरू आहे? प्रत्येक शाळेला फक्त परवानगी दिली आणि शिक्षण विभागाचं काम संपलं असं होतं का? तर असं होत नाही। ज्या शाळेमध्ये शिक्षक, पालक आपल्या मुलांना टाकतात तिथं कशा दर्जाचं शिक्षण मिळतं, मुलांच्या सुरक्षेचं काय होतं, हे प्रत्येक प्रश्न उपस्थित होत आहेत। 3 वर्षांच्या 2 मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषण त्यांचं केलं आहे आणि याच शाळेतल्या दादानं गुप्तांगाला हात लावल्याची तक्रार या चिमुरड्यांनी दिली। त्या मुलींवर काय खरं तर भीती असेल? रुग्णालयानं देखील अत्याचार झाल्याचा दुजोरा दिला होता आणि तरी गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर झाला। शाळा प्रशासन, पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। लाजिरवाणी गोष्ट ही महाराष्ट्रासाठी। गुन्हा नोंदवण्यासाठी 12 तास त्या चिमुरड्या ताटकळल्या, 12 तास। आणि आपण कोणत्या महिला सक्षमीकरणाची गोष्ट खरं तर करतोय? हा राग आहे तो। 12 तास जर कधी गुन्हा दाखल करण्यासाठी 2 चिमुरड्यांना झगडावं लागत असेल तर हा राग येणं हे स्वाभाविक आहे। हे दगड उचलणं हे स्वाभाविक आहे। ही दृश्य खरं तर आपण बघतोय, या प्रत्येकाचा हा राग आहे, हा संताप आहे जो अनावर झालेला आहे। 12 तास अत्याचार झालेल्या मुली न्यायाच्या प्रतीक्षेत असतील तर पोलीस काय करतायत? साम टीव्हीच्या माध्यमातून या प्रत्येक आंदोलकाचा हा सवाल आम्ही आता विचारतोय प्रशासनाला। पोलीस आणि प्रशासनावर टीकेची जोड आहे। सपशेल अपयशी ठरलंय। पोलीस प्रशासन अपयशी ठरलेलं आहे, शिक्षण विभाग देखील अपयशी ठरलेला आहे। कारण शाळांमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार होत आहेत। सफाई कर्मचाऱ्याला कामावर ठेवण्यात येतं, 1 ऑगस्ट पासून तो कामावर रुजू होतो आणि त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? पोलीस व्हेरिफिकेशन झालं असेल तर संस्था चालक यांनी ते पोलीस व्हेरिफिकेशन आमच्या समोर आणावं अशी देखील मागणी होते, असा देखील सवाल उपस्थित होतोय। मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय नियम केले? एक फक्त सुरक्षा रक्षक, एक वॉचमन फक्त शाळेच्या गेट बाहेर उभा करून भागत नाही। सीसीटीव्ही शाळांमध्ये होते का? सार्वजनिक ठिकाणी ढिगानं सीसीटीव्ही लावणारं हे प्रशासन, शाळांमध्ये सीसीटीव्ही असणं, त्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस खरं तर प्रत्येक पालकापर्यंत असणं हे अत्यंत गरजेचं आहे। या गोष्टी का होत नाहीयेत? शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाने याची उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपला मुलगा, आपली मुलगी ज्यावेळेस शाळेत जाते, 6 तास ते लोक शाळेत असतात, त्या शाळेमध्ये काय होतंय हा प्रश्न खरं तर हादरवून सोडणार आहे, प्रत्येक पालकाच्या चिंतेत भर टाकणार आहे। कारण बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारे अनेक पालकवर्ग आपल्या मुलांना, आपल्या चिमुरड्यांना, आपल्या संसारामधल्या 2 पाकळ्यांना या शाळांमध्ये सोडतात, शाळेवर भरोसा ठेवून सोडतात आणि तिथं अशा पद्धतीने मुलांवर अत्याचार होत आहेत। बदलापूर प्रकरणाचे आता दिल्लीत पडसाद उमटतायत। यावेळी एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। बाल हक्क आयोग आता एक तपास पथक पाठवणार आहे। बाल हक्क आयोगानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। दिल्लीत या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत। राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि आता एक तपास पथक इथं येणार असल्याचं देखील बाल हक्क आयोगाच्या वतीनं कळतंय। खरं तर बाल हक्क आयोगानं आता ऍक्टिव्ह होणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी म्हणून बाल हक्क आयोगानं आता ऍक्टिव्ह मोडमध्ये येणं गरजेचं आहे असं कळतंय। बच्चों के यौन शोषण के मामले को स्कूल ने दबाने का प्रयास किया, पुलिस ने समय पर एफआईआर दर्ज नहीं की। इस पूरे मामले पर आयोग ने संज्ञान लिया है। आयोग की एक टीम बदलापुर जाकर इस पूरे मामले के तथ्यों की जांच करेगी। जो भी दोषी पाया जाएगा उन पर कार्रवाई की जाएगी। जिन लोगों ने भी पुलिस को सूचना देने में हीला हवाली की है, मामले को दबाने का प्रयास किया है, उन पर पॉक्सो एक्ट के तहत एफआईआर दर्ज करवाने की कार्रवाई की जाएगी।
स्कूल प्रशासन के खिलाफ भी अगर कोई दोषी पाया जाता है, डेफिनेटली स्कूल हो, प्रशासन के लोग हो, जो भी दोषी होगा उनके खिलाफ मुकदमा दर्ज किया जाएगा। तर आपण बघतोय आता बालहक्क आयोगानं प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की आमची टीम बदलापूरमध्ये जाईल आणि या संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु बालहक्क आयोगाला ऍक्टिव्ह होण्यासाठी 2 मुलींच्या आयुष्य काळकुट्ट करणारी ही घटना घडलेली आहे। आता बालहक्क आयोगानं खरं तर ऍक्टिव्ह होणं फार गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात लाखो मुली शाळांमध्ये जातात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक पालकवर्गाची आता हीच मागणी आहे की मुलांच्या सुरक्षेवर आम्ही कशा पद्धतीनं भरोसा ठेवावा, मुलांच्या सुरक्षेचा आम्ही काय करावं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय, लाठीचार्ज पोलीस करतील अशी भीती, अशी शक्यता असताना मग मात्र संतापातून या ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे।